काय काय मॅच झाल्या मर्दा, नाद खोळाच जाळंदूर संघच बघ. अरे तात्या, प्रो कबड्डीच्या सीझन 12च्या दुसऱ्या मॅच मध्येच मॅच टाय. काय पण म्हणतात त्या मॅच मात्र नाद खोळा झाली बघ मर्दा. 32 पॉइंट वरती मॅच टाय झाली. आणि नवीन नियमानुसार मर्दा 5-5 रेड वरती मॅच खेळवायची ठरले रे. त्यात पण मर्दा काळी धार 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 कराल तो मर्दा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. अरे 3 रेड होईपर्यंत पण ते दोघांचं पॉइंट 3-3 होतं. तेवढ्यात ते पुणेरी पलटींचा सचिन तवर गावला. झाले म्हणलं बा मर्दा. म्हणजे एक लीड गेली बेंगलोर बुल्सकडे. आणि परत बेंगलोर बुल्सचा आकाश शिंदे पण गावला. आहेत त्याच्या आयला म्हणलं जाळंदूर संघच केला महिने पण परत 4-4 पॉईंट झाले. तेवढ्यात असलम भाऊनं पण 1 पॉईंट मारला. परत झाली 4 आणि 5. आता शेवटची रेड होती बेंगलोर बुलची. आणि जर शेवटच्या रेडला त्यांना पॉईंट मिळाला तर परत गोल्डन रेडला मॅच गेली असते भाऊ. मग काय, मग पुढच्या रेडला विशाल भारद्वाज भाऊनं जी चौडा धरला, डायरेक्ट चांगल्या दाखवल्या रेडला दिवसा. आणि मॅच पुणेरी पलटण जिंकली. पण मॅच जरी पुणेरी पलटण जिंकली असली नाही तर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नादच गेला. मजा आया. आकाश शिंदे, आदित्य शिंदे, पंकज मोहिते, असलम ताटे इनामदार नाद खोळा खेळत बघ. पुणे जिंकल्यानंतर पुणेच्या खेळाडूंनी काय म्हणलं सांगा बरं मुन्ना भाऊ. जलवा है हमारा. Yeah.